बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली इथे शिवसेनेचा भव्य प्रवेश मेळावा पार पडला। या मेळाव्यात भाजप, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड तसंच मंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे। भाजपच्या लोकांना जर 150 कोटींची कामं दिली जात असतील मग चिखलीत शिवसेनेच्या लोकांना का दिली जात नाही? उलट काम मागायला गेले तर भाजपत प्रवेश करा म्हणतात, नाहीतर खोटे गुन्हे दाखल करतात। त्यामुळे आता चिखलीत आम्ही आलो असं गायकवाडांनी म्हटलंय। वर्षापासून या चिखली तालुक्यात 5 वेळेस आमच्या मित्र पक्षाचा आमदार केला, पण आमच्या शिवसैनिकांनी कधी काही मागितलं नाही। खरं तर माझं असं स्पष्ट मत आहे, कुणाला पटो की ना पटो, पण सगळ्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे शिवसेनेचा आमदार आहे त्यांनी भाजपच्या लोकांना कामं दिली पाहिजे। जिथे भाजपचा आमदार आहे त्यांनी सेनेच्या लोकांना काम दिली पाहिजे। जर माझ्या शहरात मी भाजपच्या लोकांना 150 कोटी रुपयाची कामं दिली तर माझ्या चिखलीतल्या कार्यकर्त्यांना ती कामं का दिली जात नाही, इतर ठिकाणी का दिली जात नाही? आणि का अनेकांनी जर नाही ऐकलं तर आता त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे प्रयत्न झाले। आणि म्हणून मी विचार केला की आपण आता चिखलीमध्ये लक्ष घातलं पाहिजे।